स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. रविवार हा सूर्याचा वार आहे. न चुकता तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्याला गूळ, लाल फूल, कुंकुम असलेलं जल तुम्हाला द्यायचं आहे. जरी थंडी असली, सूर्य दिसत नसला तरी तुम्हाला सूर्यासाठी जर तुम्हाला नंबर 1 व्हायचं असेल तर सूर्याची सेवा करणं आवश्यक आहे. उद्या तुम्ही उठायचं आहे. मंगळाचं वर्ष आहे. तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहायचं असेल, सूर्याची सेवा करणं आवश्यक आहे. सूर्य भगवान आपल्याला खूप कीर्ती देतो, आपल्या समाजामध्ये मान सन्मान वाढवतो, प्रतिष्ठा वाढवतो आणि त्याच्यासाठी आपल्याला सूर्याची भक्ती करणं आवश्यक आहे. कर्जमुक्ती व्हायची असेल, करायची असेल तर त्याच जलामध्ये गूळ, लाल फूल, कुंकुम आणि लाल मिरचीमधल्या 11 बिया तुम्ही त्याच्यात घालून ते जल तुम्ही सूर्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची गणपतीची आराधना करायची, तुमची कुलदेवतेची आराधना करायची आहे. हे सूर्याचं असल्यामुळे तुम्हाला रविवारी जरा लवकर उठायचं आहे. मंगळाचं वर्ष आहे, त्याच्यामुळे उद्या 9 नंबर आहे. 9 नंबर हा फार स्ट्रॉंग असतो आणि उद्यापासून तुम्हाला त्याची प्रचिती दिसेल. तुम्हाला लक्षात येईल की आज शनिवारची जी जया एकादशी झाली, त्याचप्रमाणे 8 नंबर आणि शनी हा दोन्ही एकत्र आला होता. त्याच्यामुळे जी शनीला गती मिळणार आहे ती आता आहे पुढे चालली आहे. बृहस्पती सरळ मार्गी आहे. 24 तारखेपर्यंत आपल्याला बृहस्पतींच्या मार्गाने जायचं आहे. तुमची खूप पडलेली कामं होतील, नोकरी मिळतील, धंदे चांगले सुरुवात होतील व्हायला. जे पण उपाय आम्ही सांगत आहोत तुम्ही हळूहळू करायला सुरुवात करा. तुमच्या सगळ्या आडापिडा दूर होतील, घरामध्ये वादविवाद कमी होतील. कारण मंगळाचं वर्ष असल्यामुळे आजारपण, ब्लड प्रेशर, शुगर ह्या सगळ्या आजारांना तुम्हाला समोर जावंच लागेल, दुर्घटना वगैरे. तर त्याच्यासाठी आपलं कुटुंब आपण थोडं व्यवस्थित राहणं आवश्यक आहे किंवा त्यापासून लांब राहणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही सूर्याची, मंगळाची आराधना करणं फार आवश्यक आहे. रविवार आहे, जास्त काही नाही करायचं आहे, परंतु सूर्याची आराधना नक्की करा. सूर्याची 12 नावे घ्या, सूर्यनमस्कार करा आणि आपला रविवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.